सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचार विरोधी कृती समिती आक्रमक, आज परांडा बंद। परांडा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने आज गुरुवार 10 जुलै रोजी परांडा बंदची हाक दिली आहे। मुख्याधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला असून याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने पत्रकार परिषदेत दिली। भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन मुख्याधिकाऱ्यांवरील विविध गंभीर आरोपांची माहिती दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहळ, परांडा, धाराशिव। शहरामध्ये प्लास्टिकच्या डब्यांचे मध्ये फोटो काढून दिले होते, ओला कचरा आणि सुका कचरा, ही प्रत्येकाच्या घरोघरी ती डबे जाणं गरजेचं होतं। कारण की त्याच डब्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरातील ओला कचरा, सुका कचरा टाकायचा आणि त्याच्यानंतर ती त्याला टाकायला सुद्धा ज्यावेळेस घंटा गाडी येईल त्यावेळेस सोपं होईल। परंतु फक्त त्या गोष्टीचं तुम्ही फोटो सेशन केलं, अद्यापर्यंत परांडा शहरामध्ये कुठेही त्या प्लास्टिकच्या ज्या काय आपले बकेट असते, डस्टबिन, त्या डस्टबिनचं सुद्धा वाटप झालेलं नाही। मग त्याचं सुद्धा तुम्ही बिल खाऊन काय केलं। त्याच्यानंतर कर्मचारी जे कामाला होते 2020 साली जवळपास नगर परिषदेमध्ये 15 ते 16 कर्मचारी तिथं कामाला होते, तर त्यांचा 11 महिन्याचा पगार हा तिथून उचललेला आहे। परंतु अद्यापर्यंत त्या लोकांना त्या पगाराचं वितरण झालेलं नाही। मग तो पैसा खाल्ला कोणी? आम्ही मध्यंतरी सुद्धा आंदोलन केलं होतं त्या सफाई कामगाराच्या बाबतीत, तर त्या बाबतीत सुद्धा तसंच होतं की त्यांचे पैसे ऑलरेडी नगरपालिकेतून वितरित झाले होते, परंतु त्या सफाई कर्मचाऱ्यांना किंवा त्या संबंधित कर्मचाऱ्याला तिथं त्याचं देयके सुद्धा त्यांचे काम करणारे जी कष्ट करून खाणारे लोक आहेत त्यांना सुद्धा बिल अदा करण्यात आलेलं नव्हतं। मग हा पैसा जातो कुठं? त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती आहे आपल्या कुर्डवाडी रोडची स्मशानभूमी, त्या कुर्डवाडी रोडच्या स्मशानभूमीमध्ये आपले साळुंके म्हणून काय नाव ते जगू साळुंके, त्या जगू साळुंकेने स्वतः तिथं झाडं लावली, तिथला तो परिसर सगळा स्वतः। आज तुम्ही कुठल्याही परांडा शहरातल्या माणसाला जाऊन विचारा की बाबा तिथं अंतर्गत जे काही केलं असेल, तिथं खासदार साहेबांनी फक्त 5 लाख रुपयाचा अंतर्गत सिमेंट रस्ता सोडलेला असता, बाकीचा आतमधला जो पण काही विकास केला तो माननीय जगन्नाथ साळुंके यांनी केला आणि तो त्यांनी स्वतः केलेला आहे। परंतु त्या स्मशानभूमीचं सुद्धा तुम्ही बिल उचलून खाता, म्हणजे ही किती भयानक परिस्थिती आहे। म्हणजे जो वैयक्तिक माणूस आणि परांडा शहरातल्याला दिसतंय की बाबा ही माणूस आबदतोय, स्वतः पाणी घालतोय, स्वतः झाडं लावतोय, स्वतः सगळ्या गोष्टी केलेल्या असताना सुद्धा त्या स्मशानभूमीचं बिल तुम्ही उचलून खाता, म्हणजे इतकी भयानक परिस्थिती ह्या परांडा शहरामध्ये पूर्णतः मनमानी। आणि आमचं हे जे आंदोलन चालू आहे हे मुख्याधिकारी नगर परिषद परांडा यांच्या मनमानी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधी कारवाईसाठी हे आम्ही आंदोलन उभं केलं। आणि या संबंधी आम्ही आपल्या परांडा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय सुधीर ठाकूर साहेब यांच्या सुद्धाकडे हा पूर्ण एक बंच देणार आहे की ठाकूर साहेब तुम्ही सुद्धा आम्हाला या गोष्टीमध्ये मदत करा। या धाराशिव जिल्ह्याचे खासदार सन्माननीय ओमदादा निंबाळकर यांच्याकडे सुद्धा आम्ही हे करणार आहे। आमचा पहिला टप्पा हा असेल की गुरुवारी परांडा बंद ठेवायचा, निवेदन द्यायचं। जर त्याच्यावरती माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जर काही ऍक्शन घेतली नाही तर त्याच्यानंतर मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईला अधिवेशन चालू माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या सुद्धा कानावरती हा विषय घालणार आहे। आणि त्यांच्याकडून जर लक्षवेधी आता लागली तर आता सुद्धा मी लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने करेल, कारण की हा जो काही गेल्या 4-5 वर्षापासून हा मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली मॅडम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.